हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आता वाजले सकाळचे 5:30 आणि आज आहे डे टूची सुरुवात मी ब्लॅक कॉफीने चालू करतो आहे. ब्लॅक कॉफी पिल्यानंतर मी रेडी होऊन जिमला निघतो. हे बाईक माझी स्टार्ट केली, निघालो मी जिमकडे. जिममध्ये आलो मी आताच जस्ट. जिममध्ये येऊन पहिलं मी वेट चेक करतो माझं. हे बघा माझं वेट. ओके, रेडी होऊन मी फ्लोअरला आलो. फ्लोअरमध्ये हा आपला जिमचा फ्लोअर आहे पूर्ण. आणि 6 to 10 मला हा ट्रेनिंगचा डे असतो. त्यानंतर ट्रेनिंगमध्ये मला क्रिएटिन आणि हे प्यावं लागतं, कारण की मी डाएटवरती सध्या आहे मिडियम कार्ब्समध्ये. आणि मला हे एनर्जी भेटून जाते. त्याच्यानंतर 10 नंतर मी घरी निघालो. ट्रेनिंग झालं तर घरी निघाल्यानंतर आज मला ड्रायव्हिंग क्लास करायचा होता. तो मी आजपासून चालू केला आहे. हे आपली गाडी ड्रायव्हिंग क्लास झाला, दूध घेतलं, घरी आलो. घरी आल्यानंतर हा मील केला. मील खाऊन रेडी होऊन परत मी जिमला निघालो, कारण की आज जिमला मला जाऊन वर्कआउट करायचं आहे. हा आपली जिम परत. ओके, आता मी रेडी होऊन वॉर्मअप चालू केला. वॉर्मअप पूर्णपणे बघून घ्या, कारण की मी लेगचं वर्कआउट करणार आहे. तर पूर्ण लेगचं वर्कआउट करताना पूर्ण मसल, लोअर बॉडी पूर्ण फ्री करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग फ्री नाही केलं किंवा वगैरे तर ह्याच्याने तुमचे इंजरी चान्सेस जास्त होऊ शकतात. तर तुम्ही लेग्सला कंटिन्यू वॉर्मअपमध्ये फ्री नाही केलं तर, कारण की लेग्स हा असा पार्ट आहे की पूर्ण बॉडीचा अर्धा पार्ट म्हणजे लेग्स आहे. ते म्हणजे आपला पिलर समजा तुम्ही. तर ह्याच्याने कसं आपले लोअर बॉडी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी लोअर बॉडी हा कधीच स्किप नाही करायचं. आठवड्यातून 1 ते 2 दिवस तरी लेग्स मारायचं. ओके, त्याच्याने काय राहील, आपले लोअर बॉडी खूप स्ट्रॉंग राहील, ज्याने की आपलं अप्पर बॉडीला जास्त हेल्पफुल होणार. आणि वॉर्मअप केल्याने लोअर बॉडी फ्री झाल्यानंतर आपण जे पण एक्सरसाइज करेल त्याच्यामध्ये आपले पुशिंग पोझिशन किंवा जे पण काय आपण वेट घेऊन आपण पुश करणार आहे तर ते आपल्याला एकदम परफेक्टपणे जाईल. त्यासाठी हे पूर्ण लेगचे जॉईंट्स फ्री करणं खूप गरजेचं आहे. पूर्ण बघून घ्या. मी जसं करतो तसं तुम्ही पण करू शकता. ट्राय करा तुम्ही पण. थोडासा वेळ लागेल, जास्तीत जास्त 4 ते 5 मिनिट लागतो याच्यासाठी. तुम्ही हे 5 मिनिटं याच्यासाठी नाही दिले तर तुम्ही नंतर खूप मागत पडेल तुम्हाला, कारण की वॉर्मअपमध्ये लोअर बॉडीला खूप इम्पॉर्टन्स द्यायला लागतं. पूर्ण हॅमस्ट्रिंग, क्वाड्स, ग्लूट्स, जॉईंट्स, नी, अँकल सर्व नाही का एकदम फ्री करून घ्यायचं आहे. ते वॉर्मअप एवढे सगळं केले की एकदम फ्री वाटतं याने. आता मी माझ्या क्लायंट लोकांना पण एवढंच सांगतो की नाही का, तुम्ही पण एवढं वॉर्मअप केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित वाटतं. तसं काही क्लायंट लोकांना रिझल्ट पण भेटतो तसा प्रॉपरली. बघितलं सर्व. माझा वॉर्मअप कसा वाटतं ते तुम्ही फक्त मला कमेंट्स करून सांगा. ओके, आपला झालेला आहे वॉर्मअप पूर्ण. लास्ट व्हेरिएशन आहे. त्यानंतर मी फ्री स्क्वॉट घेईल. त्याच्याने माझं क्वाड मसल, ग्लूट्स मसल एकदम फ्री होणार अजून. आणि हे मी 20चे 2 सेट मारतो, कारण मी स्क्वॉट हे घेत नाही आहे. मी डायरेक्ट त्याच्यानंतर लंजेस मारलं मी 20चे 2 सेट. मला स्क्वॉट हे सपोर्टला कोण नसतं, त्यामुळे मी स्क्वॉटकडे जास्त जात नाही. मी लेग प्रेस, एक्सटेन्शन, लेग कर्ल, सुमो स्क्वॉट ह्याच्यामध्ये जास्त हे करतो. मी स्ट्रेंथ त्यामध्ये मी जास्त यूज वापरतो. हे लेग प्रेस,
जेवढं आपल्याला वेट जाईल तेवढंच मारायचं, कारण जास्त मारून काही फायदा नाही होणार त्याला. हे एक्सटेन्शन जेवढं तुम्हाला जाईल तेवढं मारा तुम्ही. एक्स्ट्रा लावून काय उपयोग नाही होणार त्याचा, कारण लवकर बॉडी कोणाचीच बनत नाही, त्यासाठी तर खूप कसरत असते. हे लेग कर्ल हॅमस्ट्रिंग मसलला कवर करतं प्रॉपरली. प्रत्येक जिममध्ये असते, तुमच्या पण असेल. हे सुमो स्क्वॉट, हे इनर मसलसाठी असतं. वेट सेंटरमध्ये घेऊन खूप चांगला स्ट्रेच पडतो याने, तुम्ही एकदा करून बघा. आणि हे हॅमस्ट्रिंगसाठी स्ट्रेट डेडलिफ्ट. पूर्ण वर नाही जायचं, जेवढं नीपर्यंत येईल तेवढंच यायचं. पूर्ण खाली स्ट्रेच जायचं आणि वरती पूर्ण यायचं नाही. लोअर बॅक आर्च ठेवायचे. त्यानंतर हे आहे काप्स मशीन. मी काप्स मारतो, ह्याचे मी वेट मिनिमम 30-40 किलो ठेवतो. त्याचे 10चे 2 व्हेरिएशन मारतो मी. त्याच्यानंतर स्टँडिंग पण मारतो मी, कारण ह्याच्याने माझं पूर्ण काप्सवरती एकदम चांगलं स्ट्रेच पडणार. त्यानंतर मी वर्कआउट झाल्यानंतर स्ट्रेचिंग करून मी रेडी होऊन परत फ्लोअरला यायला लागतं मला. हे मी आलो रेडी होऊन फ्लोअरला. त्यानंतर मी पोस्ट वर्कआउटमध्ये क्रिएटिन 3 ग्रॅम आणि इलेक्ट्रो पावडर, यांच्याने माझं डिहायड्रेशन नॉर्मल राहील. मला क्रॅम्प्स वगैरे येणं थोडं कमी होतं. आणि हे पिऊन मी पोस्ट वर्कआउटला ओट्स मिल्क खातो. ओट्स हे चॉकलेट ओट्स आहेत. त्याच्यानंतर डिनरमध्ये हे खातो मी सोया राईस. आणि डिनर झाल्यानंतर